नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान पाहत आहोत। आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास केला। मित्रांनो, आज आपण आयनिक संयुगे म्हणजेच आयोनिक कंपाऊंड म्हणतो आपण त्याला। आयनिक संयुगे म्हणजेच आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय ते पाहणार आहोत। तर पाहूया नक्की आयनिक संयुगे म्हणजे काय, म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय। धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात। पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे। पहा, धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात। धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितीत आकर्षण बल असते। हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय। पहा मित्रांनो, त्यालाच आपण आयोनिक कंपाऊंड म्हणतो। किंवा जी आयनिक संयुगे आहेत मित्रांनो, त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे भार असतात। एक कोणता असतो मित्रांनो, ऋण आयन असतो, आणि एक कोणता असतो, धन आयन असतो। आता धन म्हणजे कोणता मित्रांनो, ते पण लक्षात घ्या। धन म्हणजे कोणता, तर प्लस, आणि ऋण म्हणजे कोणता, तर मायनस। हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे। पहा, हे तुम्हाला माहीतच आहेच, आयनिक संयुगातील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात। त्यामुळे आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असते। पहा, याच्यावरती तुम्हाला शास्त्रीय कारण सुद्धा विचारलं जाऊ शकतं। 2 मार्क्सचं शास्त्रीय कारण विचारलं जातं की हे जे संयुग आहे किंवा आयनिक संयुग आहे हे विद्युतदृष्ट्या उदासीन का असतं, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे काय असतं मित्रांनो, तर धन आणि ऋण प्रभार एकमेकांना काय करत असतात मित्रांनो, संतुलित करत असतात। आणि त्यामुळंच आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या कशी असतात मित्रांनो, उदासीन असतात। आयनिक संयुगे ही स्फटिकरूप असतात। स्फटिकरूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे तसेच गुळगुळीत व चकचकीत असतात। आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिक रूपाला कारणीभूत असते। वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना मांडणी वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो। स्फटिकाच्या आतील आयनाची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजेच विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल होय। पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे। आयनांची जी नियमित पद्धतीची मांडणी असते ना मित्रांनो, ती स्फटिक रूपाला कारणीभूत असते। तर वेगवेगळ्या आयनिक संयुगामधील आयनांची रचना ही वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार कसा असतो मित्रांनो, वेगवेगळा असतो। तर त्याच्यामध्ये पहा, आकर्षण आणि प्रतिकर्षण बल असतात। तुम्हाला चुंबकाचं सुद्धा उदाहरण माहिती असेल मित्रांनो। जर त्या ठिकाणी एक धन आणि एक जर ऋण असेल तर दोघांमध्ये काय होतं मित्रांनो, आकर्षण होतं। लक्षात ठेवायचं, काय होतं मित्रांनो, आकर्षण होतं, आपण त्याला म्हणू अट्रॅक्शन। आणि जर दोन्ही समजा प्लस असतील किंवा मायनस आणि मायनस जर असतील तर दोघांमध्ये काय पाहायला भेटतं मित्रांनो, रिपल्शन पाहायला भेटतं। काय पाहायला भेटतं मित्रांनो, रिपल्शन पाहायला भेटतं। हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। पहा, आता पाहूया मित्रांनो पुढचा मुद्दा काय आहे। आता खाली इथे पाहूया, स्फटिकाच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल, हे आत्ताच आपण पाहिलं। यामुळे स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते। ही मांडणी का असते मित्रांनो, तर आपण आत्ताच पाहिलं की धन आयनांभोवती ऋण आणि ऋण आयनांभोवती धन असतात। त्याचं कारण काय आहे की धन आणि ऋण यांचं काय होतं मित्रांनो, आकर्षण होतं। ओके, आणि ऋण जर असेल तर प्रतिकर्षण आहे, धन जरी असेल तरी काय आहे मित्रांनो, प्रतिकर्षण आहे। हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे।
विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी 2 महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे काय आहे मित्रांनो, धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकारमान, आणि दुसरा काय आहे मित्रांनो, आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिणाम. पहा, एक 2 घटक आपल्याला पाहायला भेटतात. एक घटक कोणता आहे मित्रांनो, धन प्रभारित, काय म्हटलेलं आहे, धन प्रभारित आयनांचे आकारमान, आणि जो दुसरा घटक असतो ना मित्रांनो, तो कोणता असतो मित्रांनो, आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. असे 2 घटक खूप महत्त्वाचे असतात. आता पाहूया पुढे काय दिलेलं आहे. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते, त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. पहा, म्हणजे विजातीय म्हणजे कशी मित्रांनो, तर प्लस आणि मायनस इथे दिलेलं आहे बा तुम्हाला, म्हणजे अधिक आणि जर वजा असेल तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आकर्षण बल पाहायला भेटतं मित्रांनो. आणि हे जर जास्त प्रमाणामध्ये आकर्षण बल जर असेल तर त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व कशी असतात मित्रांनो, ठिसूळ असतात. हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे आयनिक संयुगे कशी तयार होतात, आयनिक संयुगे, तर त्या ठिकाणी महत्त्वाचे 2 चार्ज असतात, आणि ते चार्ज कोणते असतात, धन आणि ऋण असतात. जर धन आणि ऋण असेल तर दोघांमध्ये काय असतं मित्रांनो, आकर्षण असतं, अट्रॅक्शन म्हणतो आपण त्याला. धन आणि धन जर असेल तर रिपल्शन, ऋण आणि ऋण जर असेल तरी काय असतं मित्रांनो, रिपल्शन असतं. हे आपण आत्ताच पाहिलं. आता आपण आपला पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. अतिशय सोपा असणारा मुद्दा आपण पाहत आहोत. पहा, तर काय दिलेलं आहे, आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म, आयोनिक कंपाऊंड्स आणि काय म्हटलेलं आहे, आयोनिक कंपाऊंड्स अँड देअर प्रॉपर्टीज असं म्हणतो मित्रांनो आपण त्याला. पहा, तर हे आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म कोणते कोणते आहेत पाहूया. तर त्याचे साहित्य दिलेले आहे. पहा, आता साहित्य कोणते कोणते आहे पाहूया. धातूचा पसरट काय घ्यायचा आहे आपल्याला, एक चमचा घ्यायचा आहे, एक बर्नर घ्यायचा आहे, कार्बन विद्युत अग्रे घ्यायचे आहेत, चंचू पात्र घ्यायचं मित्रांनो, एक विद्युत घट घ्यायचा आहे, दिवा, दाबकळ इत्यादी साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ कोणते घ्यायचे आहेत. पहा, हे झाली सामग्री किंवा साहित्य झालं. आता रासायनिक पदार्थ कोणते घ्यायचे आहेत मित्रांनो, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड यांचे आपल्याला काय घ्यायचे आहेत मित्रांनो, नमुने घ्यायचे आहेत. पहा, कोणते कोणते, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि काय घ्यायचं मित्रांनो, बेरियम क्लोराईड, हे आपल्याला घ्यायचे आहेत. पहा, मग कृती करू आपण, त्याची कशी कृती आहे ती समजून घेऊया. आपल्याला याची पुढे डायग्रॅम पण दिलेली आहे, पण त्याची पहिल्यांदा आपण कृती समजून घेऊया. पहा, वरील नमुने घ्या आणि त्यांचे निरीक्षण करा. धातूच्या छोट्या पसरट चमच्यात वरीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घेऊन बर्नरच्या पेटत्या ज्योतीवर तापवा. इतर क्षार घेऊन वरीलप्रमाणेच कृती करून पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घटाच्या धन आणि ऋण टोकांना कार्बन विद्युत अग्र जोडून व चंचू पात्र वापरून विद्युत अपघटनी घट तयार करा. कोणत्याही एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्रे बुडवा. तुम्हाला दिवा लागलेला दिसला का? इतर सर्व क्षारांच्या बाबतीत सुद्धा हे तपासून पहा. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की जर आपण वेगवेगळे क्षार जर वापरले तर त्या क्षारांमधून इलेक्ट्रिसिटीसुद्धा काय होते मित्रांनो, पास होते. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. म्हणजे धातू जे आहेत वेगवेगळे, त्या धातूंमधून काय होतं मित्रांनो, विद्युत प्रवाह काय होतो मित्रांनो, फ्लो होतो. म्हणजे एका जागेवरून कुठं जातो, तो दुसरीकडे जातो. मग तेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष आकृती पाहू आणि आकृतीवरून आपण ठरवूया कशा पद्धतीने आपल्याला अनुमान भेटत आहे. आता समोर पहा, तुमच्या आकृती दाखवलेली आहे. आपण ती आकृती पाहूया. पहा, ही आकृती तुमच्यासमोर आहे मित्रांनो. पहा बरं, आयनिक संयुगांचे गुणधर्म पडताळून पाहणे. आता हे गुणधर्म कसे पडताळून पाहायचे ते आपण पाहणार आहोत. पहा, आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म खालील प्रमाणे आहेत. आता कोणते गुणधर्म आहेत? आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे काय घेतलं मित्रांनो, बर्नर घेतलेला आहे. पहा, आणि हा जो क्षाराचा नमुना आहे ना, तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. पहा, त्यानंतर इथे काय आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा विद्युत घट घेतलेला आहे. आता विद्युत घट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बॅटरी असते. म्हणजे प्लस आणि मायनस हा जो चार्ज त्याच्यामध्ये असतो किंवा प्रभार त्याच्यामध्ये असतो,
त्यापासून काय तयार होतो म्हणजे विद्युत घट. म्हणजे थोडक्यात मध्ये सांगायची तर सेल, आपण जो सेल बॅटरीमध्ये टाकतो तो सेल असेल, तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. आता दुसरं पहा बरं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिवा दिसतोय, ओके, आणि शेजारी ही दाबकळ असते. आता ह्या दाबकळचा उपयोग काय होतो मित्रांनो, ज्या वेळेसला आपण ही चालू करतो ना, इथे हे असतं, ज्या वेळेसला आपण ती ऑन करतो त्याच वेळेसला ह्या वायरमधून करंट पुढे काय होणार आहे मित्रांनो, जाणार आहे. पण जर ते बंद असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामधून करंट पुढे जात नाही. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. पहा म्हणजे करंट कसा फ्लो होतो, कशा पद्धतीने जातो, तर ते आपल्याला त्या आकृतीवरून काय होते मित्रांनो पाहायला भेटते. पहा मग प्लग की किंवा त्याला आपण दाबकळ म्हणतो, ती तुम्हाला चालू केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला पहा वेगवेगळ्या अशा काय ग्राफाईटची कांडी दाखवलेली आहेत. पहा अशा पद्धतीने जे या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि हे जे खाली दिसते ते काय आहे, इथे क्षाराचे काय आहे मित्रांनो, द्रावण आहे. पहा तर पाहूया मग कशा पद्धतीने आहे ते. तर तुम्हाला पुढे पहा कृती सांगितलेली आहे. हे चंचुपात्र आहे, हे सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यामध्ये क्षाराचे द्रावण घेतलं आहे, ग्राफाईटची कांडी घेतली, इथे विद्युत घट घेतला आहे, हा बल्ब घेतला आहे, आणि इथं ही प्लग की आहे. म्हणजे जसं आपलं बटन असतं, बटन चालू आणि बंद करण्यासाठी आपण वापरतो, त्याचप्रमाणे दाबकळसुद्धा त्यासाठीच वापरली जाते, म्हणजे चालू आणि बंद करण्यासाठी. पाहूया आता पुढे काय होतं आहे. पहा आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म. आता हे गुणधर्म कोणते आहेत मित्रांनो पहा बरं. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायू रूपात असून कठीण असतात. लक्षात घ्या, गुणधर्म दिलेले आहेत. आयनिक संयुगे कशी आहेत मित्रांनो, स्थायू रूपात आहेत, आणि ती कशी आहेत मित्रांनो, कठीण आहेत. दुसरा पॉईंट दिला आहे पहा तुम्हाला, आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांवर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. पहा काय म्हटलेलं आहे, आयनिक संयुगे कशी असून मित्रांनो, ठिसूळ आहेत. कशी आहेत, ठिसूळ आहेत, आणि त्यांवर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. काय तयार करता येतात मित्रांनो, तुकडे तयार करता येतात. पहा आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांवर जर आपण दाब तयार केला ना मित्रांनो, तर काय होतं मित्रांनो, त्यांचे तुकडे होतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या पदार्थावरती जर जास्त दाब प्रयुक्त केला तर नक्कीच त्याचे काय होतात मित्रांनो, तुकडे होतात. पहा आयनिक संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल, त्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात मित्रांनो, उच्च असतात. पहा कसे असतात मित्रांनो, उच्च असतात. पहा म्हणजे आयनिक संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे काय होतं मित्रांनो म्हटलेलं आहे, द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. लक्षात घ्या, कोणते द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात मित्रांनो, उच्च असतात. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पहा आता पुढे पाहूया काय म्हटलेलं आहे. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात, कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या आंतररेणुवीय बलाच्या जागी आयन व त्याभोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे काय होतात मित्रांनो, तयार होतात. परंतु आयनिक संयुगे केरोसिन, पेट्रोल यांसारख्या द्रावकात अद्रावणीय असतात, कारण पाण्यात होते त्याप्रमाणे ह्या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. समजून घ्या काय म्हटलेलं आहे मित्रांनो. आयनिक संयुगे पाण्यात कशी असतात मित्रांनो, द्रावणीय असतात, कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे काय होते मित्रांनो, रेणू विशिष्ट प्रकारे काय होतात, अभिमुख होऊन, म्हणजे विशिष्ट दिशेने काय होतात, ते मूव्ह होतात, म्हणजे जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जर पॉझिटिव्ह आयन असेल तर ते ह्या दिशेने पुढे पुढे जातील, म्हणजे त्यांची दिशा ही एकच असते. पहा तर त्यांनी दिलेलं आहे. पहा मूळच्या आंतररेणुवीय बलाच्या जागी आयन व त्या भोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे तयार होतात. परंतु आयनिक संयुगे केरोसिन, पेट्रोल यांसारख्या द्रावकात अद्रावणीय असतात, कारण पाण्यात होते त्याप्रमाणे ह्या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत
नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये द्रावकांमध्ये किंवा त्याप्रमाणे काय होतं आहे, पाण्यामध्ये होते त्याप्रमाणे द्रावकांमध्ये होतं का असं? होत नाही. आता आपण आपलं पुढचं महत्त्वाचं पान काढूया मित्रांनो, की ज्याच्यावरती तुम्हाला पहा 5 नंबरचा पॉईंट दिलेला आहे. पहा तर काय सांगितलेलं आहे मित्रांनो, पहा इथेच खाली आहे. पहा स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत. पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, स्थायू रूपातील जी आयनिक संयुगे आहेत मित्रांनो ती विद्युत वहन करू शकत नाहीत. म्हणजे स्थायू म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दगड यासारखे घटक असतील, मग ते वेगवेगळे असतील. स्थायूमध्ये स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. तर त्यातली स्थायू म्हणजे काय आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये पूर्णतः स्थायू म्हणजे दगड असेल किंवा एखादी वस्तू असेल, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय येतात मित्रांनो. पहा तर या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाही, परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात विचरण चाललेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विद्युत प्रवाहाच्या विरुद्ध अग्राकडे जातात. पहा हे समजून घ्या मित्रांनो. पहा जर आयनिक संयुगांची जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण काय कारण आहे मित्रांनो त्याचं, कारण पाण्यातील द्रावणात विचरण झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या काय आहे मित्रांनो, विद्युत अग्राकडे काय होतात, जातात. पहा कुठे जातात, ते विद्युत अग्राकडे जातात. तर पुढे दिलेलं आहे पहा, वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. त्यांना विद्युत अपघटनी पदार्थ असे का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर का म्हणतात मित्रांनो, वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे. कोणत्या वाहकतेमुळे, वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला मित्रांनो, विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हटले जाते. तर या ठिकाणी पहा तुम्हाला आयनिक संयुगांची द्रवणांक व उत्कलनांक दिलेला आहे. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट म्हणतो मित्रांनो आपण त्याला इंग्लिशमध्ये. इयत्ता 11वी आणि 12वीला तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये हे सर्व यांचा अभ्यास करायचा आहे. पहा तर H2O म्हणजे काय मित्रांनो, वॉटर म्हणतो आपण त्याला, पाणी म्हणतो. पहा आयनिक आहे नाही, नाही. द्रवणांक किती आहे मित्रांनो, 0 डिग्री सेल्सिअस. उत्कलनांक किती आहे मित्रांनो, 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय आहे, द्रवणांक 0 आहे आणि उत्कलनांक म्हणजे काय मित्रांनो, त्याला जर पाण्याला जर आपण 100 डिग्रीपर्यंत जर तापवलं ना, तर पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो, कशामध्ये होतं तुम्हाला माहिती असेल, वाफेमध्ये होतं, बरोबर. तर येथे तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे दिला पहा झिंक क्लोराईड म्हटलेलं आहे, ZnCl2. तर त्याला आहे काय आयनिक आहे. त्यानंतर त्याचा द्रवणांक किती आहे, 290 डिग्री सेल्सिअस आहे. पहा 200 सेल्सिअस म्हणतो आपण त्याला. तर उत्कलनांक किती आहे मित्रांनो, 732 सेल्सिअस आहे. पहा नंतर काय दिलं यांनी, मॅग्नेशियम क्लोराईड दिलेलं आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे MgCl2 म्हणतो आपण त्याला. त्याला आयनिक आहे का, आहे. तर त्याचा द्रवणांक किती आहे मित्रांनो, 714 आहे. आणि उत्कलनांक किती आहे मित्रांनो, 1400 किती आहे, 12 आहे. 1412 एवढा आहे. पहा त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे तुम्हाला, NaCl म्हणजे मीठ म्हणतो आपण मित्रांनो, सोडियम क्लोराईड म्हणतात त्याला. तर सोडियम क्लोराईडला आहे का, आहे. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, द्रवणांक किती दिलेला आहे त्यांचा, 801. उत्कलनांक किती आहे मित्रांनो, 1465 आहे. त्यानंतर सोडियम ब्रोमाइड म्हणतो आपण त्याला, NaBr. तर त्याचा किती आहे का, त्यांना आहे. ओके, आयनिक आहे का, ते आहे. त्यानंतर द्रवणांक आहे का, 747 एवढा द्रवणांक आहे. उत्कलनांक किती आहे, 1390 एवढा आहे. त्यानंतर KCl पोटॅशियम क्लोराईड म्हणतो मित्रांनो आपण त्याला. तर त्याला आहे का, आयनिक आहे. त्यानंतर त्याचा द्रवणांक किती आहे, 732 आहे. उत्कलनांक किती आहे मित्रांनो, 1407 आहे. त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड MgO म्हणतो मित्रांनो आपण त्याला. मॅग्नेशियम ऑक्साईडला आहे.
त्यानंतर त्याचा द्रवणांक किती आहे मित्रांनो मॅग्नेशियम ऑक्साईडचा 2852 एवढा आहे. त्याचा उत्कलनांक किती आहे मित्रांनो 3600 एवढा आपल्याला उत्कलनांक मॅग्नेशियम ऑक्साईडचा पाहायला भेटतो. म्हणजे हे सर्व घटक मित्रांनो आपण काय केले आता अभ्यासले. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धातू विज्ञान, जे आपल्या धड्याचं नाव आहे धातू विज्ञान, त्यालाच आपण मेटॅलर्जी म्हणतो मित्रांनो. तर ह्याच्यावरती तुम्हाला सहजासहजी क्वेश्चन हा विचारलाच जातो. म्हणजे धातुविज्ञान म्हणजे काय, तर ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा, धातुविज्ञान म्हणजे काय मित्रांनो, त्यालाच आपण मेटॅलर्जी म्हणतो. खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे धातुविज्ञान होय. पहा काय म्हटलंय, खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच काय मित्रांनो धातुविज्ञान होय. तर धातूंचा आढळ कुठं असतो मित्रांनो ते पाहूया आपण. त्यांनी काय म्हटलेलं आहे, धातूंचा आढळ, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो ऑकरन्स ऑफ मेटल्स. धातूंचा आढळ म्हणजे काय, धातू कुठे कुठे आढळतात त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो ऑकरन्स ऑफ मेटल्स. तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा, बरेचसे धातू क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाहीत, तर ते त्यांच्या ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट अशा क्षारांच्या रूपात संयुक्त अवस्थेत आढळतात. मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्यांच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही, उदाहरणार्थ चांदी, सोने, प्लॅटिनम हे धातू साधारणपणे मुक्त अवस्थेत आढळून येतात. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. पहा मित्रांनो, काय म्हणतो मित्रांनो आपण त्याला खनिजे असे म्हणतो. पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे, बरेचसे धातू क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत आहेत मित्रांनो. पहा तर ते त्यांच्या कशामुळे, तर म्हटले बा ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट अशा क्षारांच्या रूपात संयुक्त अवस्थेत आढळतात. मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्याच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही, तर ते कोणते आहेत मित्रांनो, चांदी आहे, सोने आहे, प्लॅटिनम आहे, हे आपण आत्ताच पाहिलं. आता पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो, जो आपल्या पुढच्या पानावरती दिलेला आहे. तर पहा ही खनिजे वगैरे कशी असतात, कशा पद्धतीने आपल्याला ती पाहायला भेटतात, ते आपण या पुढच्या मुद्द्यामध्ये मित्रांनो पाहणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे प्रकरण आहे ते हे प्रकरण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि विज्ञानामधील जवळपास सर्वात मोठं प्रकरण म्हटलं तरी चालेल असं हे धातुविज्ञान प्रकरण आहे. याचा बराचसा भाग तुम्हाला पुढे 11वी 12वीला काय करायचं आहे मित्रांनो अभ्यासून घ्यायचा आहे. पहा तर काय सांगितलं आहे पुढं, ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. पहा हे समजून घ्या मित्रांनो, धातुके म्हणजे काय, ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो, म्हणजे ज्या खनिजापासून आपण धातू वेगळा करू शकतो किंवा करता येतो त्यांना काय म्हणतात मित्रांनो धातुके असे म्हणतात. धातुकांमध्ये धातूंच्या संयुगाबरोबर माती, वाळू आणि खडबडीत किंवा खडकीय पदार्थ म्हणतो, म्हणजे तो रफ दगडसुद्धा असेल किंवा खडबडीत जी खडी असेल, हे सगळे जे खडकीय पदार्थ असतील अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. मृदा म्हणजे काय मित्रांनो, तर माती, म्हणजे दगड तयार होतो. दगड म्हणजे हा मातीचाच एक भाग आहे मित्रांनो. ज्यावेळेसला आपण दगड फोडतो त्यापासून आपल्याला माती तयार झालेली पाहायला भेटते. पहा तर या ठिकाणी दिलेलं आहे. पहा विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करता येते. धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करण्याच्या प्रक्रियेला किंवा क्रियेला धातू विज्ञानात समावेश होतो. कशामध्ये समावेश होतो मित्रांनो, त्याचा धातू विज्ञानात काय होतो मित्रांनो समावेश होतो. पहा आता पुढे काय दिलेलं आहे पहा बरं, बहुधा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर ती धातुके धातू निर्माण करतात. त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात.
त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात. या सर्व प्रक्रियेला धातुविज्ञान असे म्हटले जाते. पहा मित्रांनो, तर या सर्व प्रक्रियेला काय म्हणतो आपण? धातुविज्ञान असे म्हणतो. पहा, तर धातुविज्ञान म्हणजे काय आहे तुम्हाला चांगलं माहिती असेल. काय म्हटले त्यांनी? बहुधा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर ती धातुके धातू निर्माण करतात. त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात. त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात. म्हणजे काय? जो अशुद्ध धातू असतो ना मित्रांनो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करतात आणि वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं मित्रांनो? शुद्धीकरण केलं जातं. काय केलं जातं मित्रांनो? त्याच्यावरती शुद्धीकरण केलं जातं आणि हे शुद्धीकरण केल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी एक शुद्ध प्रकारचा काय भेटतो मित्रांनो? धातू भेटतो. पहा, या सर्व प्रक्रियेला धातुविज्ञान असे म्हटले जाते. आणि या सर्व प्रक्रियेला काय म्हणतो मित्रांनो? आपण धातुविज्ञान असे म्हणतो. तर धातुविज्ञानाची मूलतत्वे कोणती आहेत ते आपण समजून घेऊया. तर धातुविज्ञानाची वेगवेगळी मित्रांनो मूलतत्वे आहेत. ती मूलतत्वे कोणती आहेत मित्रांनो? पहा, त्यामधील पहिला घटक आपल्याला दिलेला आहे. पहा, धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. पहा, म्हणजे याच्यामध्ये मिक्स आहे किंवा आपण त्याला मिक्सचर म्हणतो मित्रांनो. समजा वेगळे घटक असतील आणि त्याच्यामध्ये जर मिक्सचर असेल तर आपण पहा, ज्याप्रमाणे तांदूळामध्ये खडे असतात, तांदूळ आपण खातो ते, तर त्या तांदूळ जो वापरणार आहे भात करण्यासाठी, त्या तांदळामध्ये काय असतात मित्रांनो? खडे असतात. मग ते खडे आपण साईडला काढतो आणि मग नंतर त्याचे काय ते तांदूळ काय करतो? आपण वापरतो. त्याचप्रमाणे धातूचं सुद्धा तसंच आहे. धातूमध्ये सुद्धा काय असतं मित्रांनो? मिक्सचर असतं. मग ज्या वेळेसला आपण काय करणार आहोत? ह्या धातुकांपासून काय तयार करणार? त्याचं शुद्धीकरण करतो आणि त्याच्यापासून काय मिळतो मित्रांनो? आपल्याला धातू मिळतो. पहा, तर धातुकांचे पहिल्यांदा काय केलं जातं? पहा, धातुकांचे काय केलं जातं मित्रांनो? संहतीकरण केलं जातं. पहा, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणतो. तर धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण म्हणतात. पहा, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी माती आहे, तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, लोह, आणि या लोहामध्ये सुद्धा आपल्याला मातीचे प्रमाण पाहायला भेटतं. पहा, किंवा मातीमध्ये सुद्धा लोहाचे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे काय आहे? म्हणजे हे दोघं जण घटक एकमेकांचेच तर असतील ना? नक्कीच मित्रांनो. जर आपण साधं जरी पाहिलं, एखादा पदार्थ जर मातीमध्ये पडला तर माती त्याला लगेच चिकटते. लोखंडाचा एखादा पदार्थ असेल तर. म्हणजेच काय आहे मित्रांनो? तर मातीमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला भेटतं? तर चुंबकाचा अंश पाहायला भेटतो. ओके, तर या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे. पहा, धातुकांचे संहतीकरण म्हणतो आपण त्याचप्रमाणे. तर त्याच्यामध्ये काय असते? मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण म्हणतो. या प्रक्रियेत धातुकांमधील इच्छित धातूंच्या संयुगांची संहती वाढवण्यात येते. यासाठी विविध मार्ग वापरतात, पण नेमका कोणता मार्ग वापरायचा हे मात्र धातुकांमधील इच्छित धातूंच्या भौतिक गुणधर्मावर आणि धातुकातील मृदा अशुद्धीवर अवलंबून असते. नक्की कोणता गुणधर्म वापरायचा? म्हणजे ती धातूमध्ये असणारी अशुद्धी किती आहे इथे दिलेलं आहे बा तुम्हाला. धातूवरील मृदा अशुद्धीवर अवलंबून असतो किंवा त्यातील असणारे जे भौतिक गुणधर्म आहेत या दोन घटकांवरती तो अवलंबून असतो. पहा, तसेच हे धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून असते. संहतीकरण करताना पर्यावरणाच्या प्रदूषणास कारणीभूत अशा विविध बाबींचा विचार प्रामुख्याने केला जातो. धातुकांचे संहतीकरण करण्याच्या काही सामान्य पद्धती पुढील प्रमाणे आहेत. आता हे संहतीकरण करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत मित्रांनो? ते आपण पटकनी थोडक्यामध्ये काय करणार आहोत? पाहणार आहोत. पहा, तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मित्रांनो. पहिला मुद्दा काय कोणता आहे मित्रांनो? गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. तर ही गुरुत्वीय विलगीकरण पद्धत म्हणजे कोणती? तर सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच काय? गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करता येतात. हे विलगीकरण करण्याच्या प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पहिली प्रक्रिया पहा, ही नावं खूप महत्त्वाची आहेत मित्रांनो, तुम्हाला ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, विल्फ्ली टेबल पद्धत. ते विल्फ्ली टेबल पद्धत म्हणजे काय आहे? पहा,
येथे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर नक्की काय आहे विल्फ्ली टेबल पद्धत, तर ते पाहूया. या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. विलगीकरणाच्या या पद्धतीत लाकडांचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फ्ली टेबल तयार केले जाते. हे टेबल सतत कंपन पावत ठेवलेले असते. या टेबलवर धातुकांची भुकटी टाकली जाते. ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यांपासून बॉल मिल वापरून तयार केली जाते. पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. यामुळे हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात. तर ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे जड कण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे अडून राहतात व त्यांच्यामधील खाचांमधून पुढे गोळा होतात. पहा मित्रांनो, ही अतिशय सोपी पद्धती आहे. म्हणजे काय करायचं तर अशा पद्धतीने एखादी वस्तू ठेवायची, लाकूड ठेवायचे आणि वरतून जर भुकटी टाकली तर ते छोटे छोटे कण असतील मित्रांनो ते पाण्याबरोबर वाहून जातील. पण जे मोठे जाड असतील कण ते काय होतील मित्रांनो, या लाकडाच्या कुठे असतील किंवा जे लाकूड आहे त्या लाकडाच्या कुठे अडकतील, मागच्या बाजूला अडकतील. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे खाचामधून पुढे गोळा होतात. आता 2 नंबरचा मुद्दा दिला आहे पहा मित्रांनो तुम्हाला. काय आहे या 2 नंबरचा मुद्दा पहा बरं. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, त्यालाच आपण हायड्रॉलिक सेपरेशन मेथड म्हणतो मित्रांनो. पहा तर जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते. गिरणी दळताना वापरतात त्या प्रकारचे एक निमुळते भांडे असते जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते. हौदाला वरच्या बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते. तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते. पहा मित्रांनो, म्हणजे जलशुद्धीकरण किंवा जलशक्तीवर आधारित विलगीकरण सुद्धा आपण काय करू शकतो मित्रांनो, या ठिकाणी करू शकतो. पहा तर पुढचा मुद्दा दिलेला आहे. आता पुढच्या पानावरती जाऊया आपण. पहा हा शेवटचा मुद्दा पाहूया. नंतर हा जो आकडा आहे तो आपल्या पुढच्या आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो. हां तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे पाती पद्धत. अशा पद्धतीने नरसळा असतं ज्याप्रमाणे, तर त्या नरसळ्याच्या आकारामध्ये म्हणजे नरसळं साधारणतः जर पाहिलं तुम्ही तर अशा प्रकारचं असतं मित्रांनो. तर त्याचप्रमाणे साधारणतः या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे पहा. तर बारीक दळलेले धातूक वरून हौदात टाकले जाते. हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. मृदा अशुद्धी हलक्या असतात. हलक्या असल्याने त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात. त्याचबरोबर जड धातुकांचे कण हौदाच्या खालच्या बाजूने तळात खोल गोळा होतात किंवा तळाचा जो खोलगट भाग आहे त्या तळात काय होतात मित्रांनो, ते गोळा केले जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर ही पद्धत गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते, ज्यामुळे समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. म्हणजे जे पाणी आहे ते मित्रांनो अशा पद्धतीने बाहेर पडेल आणि जे जड वस्तू आहे त्या कोणत्या गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटीचा वापर करून ते कुठे जातील, खाली जातील. ओके, असा हा महत्त्वाचा मुद्दा आपण मित्रांनो काय केलेला आहे, या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. नक्कीच सर्वजण तुम्ही अभ्यास करत आहे. सर्वांना मी ऑल द बेस्ट देतो मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या सर्व आपलं जे चाललं आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. नक्कीच सर्वजण अभ्यास करा, वेळेचं व्यवस्थापन करा. तुम्हाला काही प्रश्न अडत असतील तर मला नक्की विचारा. ओके, थँक्यू.